नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात तुम्ही? आशा करते की तुम्ही स्वस्थ असाल आणि मस्त असाल. आज आपण इयत्ता 4थीचा विषय मराठीचा वाटाड्या हा धडा शिकणार आहोत बरं का. वाटाड्या या धड्यामध्ये एक खूप मजेशीर तेवढंच आश्चर्यकारक अशी घटना सांगितलेली आहे. तर चला बालमित्रांनो, जर का मी म्हटले की एखादा आंधळा व्यक्ती ज्याला डोळ्यांनी दिसत नाही तो जर कुणाची मदत करत असेल तर, किंवा करू शकेल का मदत, किंवा एखाद्याला रस्ता दाखवू शकेल का, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि तुम्ही नाही म्हणाल, हो की नाही, की तो स्वतः आंधळा असून दुसऱ्यांना कसा काय रस्ता दाखवू शकेल. तर तेच आज आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. चला तर मग पाठाला सुरुवात करूया. खरंच बालमित्रांनो, माझी एका आंधळ्या काकांनी मदत केली आहे रस्ता ओलांडायला. माहित आहे का तुम्हाला? अहो, मला की नाही रस्ता ओलांडायची खूप भीती वाटायची, पण काकांनी माझी भीती दूर केली. रस्ता कसा ओलांडायचा ते शिकवलं. खोटं वाटतं का तुम्हाला? चला तर मग मी प्रत्यक्ष तुम्हाला दाखवते. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. काय म्हणता, वाटाड्या म्हणजे काय? अहो, जसं आपण खूप बडबड करणाऱ्याला बडबड्या म्हणतो की नाही, तसंच वाट दाखवणाऱ्याला वाटाड्या म्हणतात. म्हणजेच मार्गदर्शक, योग्य रस्ता दाखवणारा. तर अशा अनेक तुम्हाला शब्दांचे अर्थ माहीत नसेल तर आधी आपण शब्दांचे अर्थ माहीत करून घेऊया, जेणेकरून आपल्याला धडा समजायला सोपा जाईल. चला तर मग करूया सुरुवात. समानार्थी शब्द. रहदारी म्हणजे माणसांची, वाहनांची ये जा. ऐटीत म्हणजे रुबाबात. गडी म्हणजे नोकर. आर्जव म्हणजे विनंती. टिंगल म्हणजे मस्करी. भरधाव म्हणजे वेगात. भारी शिष्ट म्हणजे खूप घमेंडी. बळ म्हणजे शक्ती. चाहूल म्हणजे अंदाज येणे. झेब्रा क्रॉसिंग म्हणजे रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांसाठी पांढरे पट्टे मारलेला मार्ग. अध्ययन निष्पत्ती. 4.1.1 इतरांकडून सांगितली जाणारी गोष्ट लक्षपूर्वक ऐकून त्यावर आपले मत व्यक्त करतात व प्रश्न विचारतात. काका काका आवाज आला. कोणीतरी त्याला हलवत होतं. स्पर्श कोवळा नाजूक होता. हाताची बोटंही इवलीशी. काका काका त्या छोट्या मुलीने त्यांना पुन्हा हाक मारली. तसाच तो पटकन तिच्या बाजूला वळला. ती म्हणाली, काका, मला की नाही खूप भीती वाटते. कशाची भीती? काकांनी विचारले. मला रस्त्याची भीती वाटते, मुलगी म्हणाली. रस्ता काय वाघ सिंह आहे खाऊन टाकायला? काका म्हणाले. वाघ सिंह नाही हो, पण केवढी रहदारी असते रस्त्यावर. मोटारी, स्कूटर, मध्ये शिट्टी वाजवणारा पोलीस, कोणी कुठूनही भरकन येतं. मघा तर मी त्या सायकलच्या चाकातच जात होते. अरे रे, पण असं रस्त्याला घाबरून कसं चालेल? बाहेर तर जावंच लागतं ना. हो ना काका, बाहेर जाताना आई बाबा असतात बहुतेक माझ्यासोबत, तेव्हा मला नाही भीती वाटत रस्त्याची. आई किंवा बाबांचं बोट धरलं की भीती गायब. अगदी ऐटीत चालते मी त्यांच्याबरोबर, मुलगी म्हणाली. असं? मग आता नाही वाटतं कोणी बरोबर? तुला शाळेत पोहोचवायला, घरी न्यायला येत नाही का कोणी? काकांनी विचारले. येतं ना, बाबा सकाळी शाळेत पोहोचवतात आणि मग तसेच ऑफिसला जातात. आमचा घरी सखाराम दुपारी येतो न्यायला, मुलगी म्हणाली. मग आज नाही आला तो? काका म्हणाले. नाही ना, तो सुट्टीवर आहे आज. मग तू घरी कशी जाणार? काकांनी पुन्हा विचारले. मला घर माहीत आहे, सखाराम बरोबर रोज जाते ना, तेव्हा सगळा रस्ता पाहून ठेवलाय मी. तो बघा, समोरच्या त्या उंच इमारतीवर मोठा टीव्ही काढलाय ना, तिथून वळायचं, मग मोठं मैदान लागतं. तिथे एक बेकरी आहे,
बेकरीजवळून अगदी सरळ गेलं ना काका की येतं माझं घर. ती नीट समजावून सांगत होती. त्या धिटुकलीच्या बोलण्याची त्या काकांना गंमत वाटत होती. नाव काय बेटा तुझे? मध्येच काकांनी विचारलं. माझं नाव आहे मृणालिनी, पण सगळे मला मीनू म्हणतात. काका तुम्ही पण मीनूच म्हणा. बरं, पण काय ग मीनू, आईनं तुला एकटंच यायला सांगितलं? नाही हो, एकटं नाही. आमच्या घराजवळ राहणारी सोनल आहे ना, तिच्याबरोबर यायला सांगितलं होतं. मग सोनल कुठे आहे? ती गेली मगाशीच. भारी शिष्ट आहे ती. ती मला चल म्हणत होती, पण मलाच राग आला. किती टिंगल केली तिनं माझी. मी म्हटलं मला नाही यायचं तुझ्याबरोबर, तू जा, मला माहीत आहे माझं घर. मग काय म्हणाली ती? काकांनी विचारलं. ती म्हणाली जा, रस्त्यात घाबरशील मग येईल तुझी आई मला विचारायला. मीनू म्हणाली. पण तुला तर रस्त्याची भीती वाटते ना? पुन्हा काकांनी विचारलं. अहो, फक्त रस्ता ओलांडताना जीव घाबरतो. वाटतं सगळ्या गाड्या आपल्याच अंगावर येत आहेत. ते हसले. काय तुम्ही मदत कराल? बोट धराल माझं? फक्त पलीकडे जाण्यापुरतं, मग जाईन मी माझी. मला माहीत आहे पुढचा रस्ता. मीनू उत्साहानं बोलत होती. तिच्या आवाजात आर्ज होते. काकांची छाती मात्र धडधडू लागली होती. चला ना काका प्लीज, मीनू म्हणाली. मीनूच्या आवाजातल्या आर्जवीपणामुळे काकांना गलबलून आले. काय सांगावे या भोळ्या लहानग्या जीवाला हे त्यांना समजेना. पण तोपर्यंत तिने काकांचा हात पकडला होता आणि ती त्यांना चलायचा आग्रह करत होती. तिच्या स्पर्शातला भोळा विश्वासच त्या काकांना नवे बळ देत होता. हे बघ, रस्ता क्रॉस करताना घाबरायचं मुळीच नाही. आधी झेब्रा क्रॉसिंग कुठे आहे ते बघायचं, काका म्हणाले. म्हणजे रस्त्यावरचे ते पांढरे पट्टे ना? हो तेच. दाखव बरं कुठे आहेत. डोळ्यांवरचा काळा चष्मा ठीक करत काका म्हणाले. हे बघा इकडे आहेत. मीनूने ओरडतच काकांना झेब्रा क्रॉसिंग जवळ आणले. बाळांनो, झेब्रा क्रॉसिंग म्हणजे काय माहिती आहे का? हे चित्र कशाचं दिसतंय बघा. बरोबर, हे चित्र आहे झेब्रा या प्राण्याचं. झेब्राच्या अंगावर जसे काळे पांढरे पट्टे असतात त्याचप्रमाणे रस्त्यावर देखील पांढरे पट्टे मारलेले असतात. काळा रस्ता आणि त्याच्यावर पांढरे पट्टे, त्यामुळे याला झेब्रा क्रॉसिंग असे नाव पडले आहे. शाबाश, आता पलीकडे जाताना आणखी एक काळजी घ्यायची, काका सांगत होते. दोन्ही बाजूंनी येणारी वाहनं नीट पाहायची. आधी उजवी बाजू पाहायची. मोटार स्कूटर येत नसेल तरच पुढे जायचं. मग अर्ध्या रस्त्यातून दुसऱ्या बाजूने येणारी वाहनं पाहायची. त्यांच्याकडे नीट लक्ष देत आपलं पाऊल उचलायचं. समजलं? हो, असं म्हणून मीनूने खुशीत मान डोलावली. आणखी एक करायचं, काका म्हणाले. काय? रस्त्यातून कधीही धावत सुटायचं नाही. समजलं मला. चला ना आता. एकदम नाही. आधी नीट बघ उजव्या हाताला आणि मला सांग एखादी गाडी येते का ते? उजव्या हाताला ना? त्या पहा 2 कार येत आहेत आणि स्कूटर तर भरधावच आहे. मग थांब आता. गेल्या ना त्या? हो हो, आता कोणी नाही इकडे. एक गाडी येते आहे पण ती खूप दूर आहे काका. वा, मग चल तर. दोघांनीही अर्धा रस्ता पार केला. मग काकांनी परत तिला असेच प्रश्न विचारले. अन रस्ता मोकळा सापडताच दोघेही पलीकडे आली. पलीकडे येताच मीनूने जोरात टाळ्या वाजवल्या. ती फार खुशीत होती. वाह, तुम्ही किती चांगले आहात काका. किती छान शिकवलं तुम्ही मला. आता रस्ता क्रॉस करताना मला नाही भीती वाटणार. काका, आता मी जाऊ घरी? जा बेटा, पण नीट जाशील ना? हो, अगदी नीट जाईन. तो बघा TV काढलाय तिकडे माझं घर आहे. दिसलं ना? मीनू विचारत होती. काकांनी मान उंचावली. तिकडे नाही हो, इकडे या बाजूला. हाताला धरून काकांना तिरपे वळवून मीनू म्हणाली. आता दिसला ना?
हो, म्हणून काकांनी खुशीने मान हलवली. आता मी जाते हं. जा बेटा, नीट सांभाळून जा. वा, नीट जायला तर तुम्हीच शिकवलत मला काका. मी सांगते आईला. अच्छा, ठीक आहे. बाय मीनू. काकांनी हात उंचावून हलवला. कितीतरी वेळ ते हात हलवतच होते. कोणाचा तरी धक्का लागला. काका भानावर आले. डोळ्यांवरचा काळा चष्मा काढला. खिशातल्या रुमालाने एकदा त्यांनी आपले डोळे टिपले. मग समोरून येणाऱ्या माणसांची चाहूल लागली. ते आर्जवाने म्हणाले, मला दिसत नाही, पलीकडे पोचवता का? समोरच्या माणसाने त्यांचा हात पकडला आणि त्यांच्या मागोमाग काका निमूटपणे चालायला लागले. बालमित्रांनो, अपंग व्यक्तींना दिव्यांग असा शब्द आहे. जर तुमच्या परिसरात, आजूबाजूला, नात्यागोत्यांमध्ये, मित्रमंडळीमध्ये जर कोणी अशी व्यक्ती असेल तर त्यांच्याबद्दल नेहमी सहानुभूती बाळगा. धन्यवाद.